गिरीश महाजनांचे महिला IAS अधिकाऱ्याशी संबंध, संकटमोचकांवर कोणी केले आहेत आरोप? गृहमंत्री अमित शहा यांना भेटून या संदर्भात होणार विचारणा? नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील वाद सर्वश्रुत परिचित आहे. अशातच गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांच्या व्हायरल क्लिपचा धागा पकडत मंत्री गिरीश महाजन यांच्यावर एकनाथ खडसे यांनी मोठं विधान केलंय. महाजन यांचे एका महिला IAS अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचा खळबळजनक दावा केला गेलाय. त्यासोबतच या संदर्भात गृहमंत्री अमित शहा यांना भेटून या संदर्भात विचारणा करत असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. एकनाथ खडसे म्हणाले आहेत की गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी क्लिप प्रकाशित केली आहे. त्यामध्ये म्हटलंय की गिरीश महाजन यांच्या रंगल्या रात्री अशा. गिरीश महाजन यांचे एका IAS महिला अधिकाऱ्यासोबत संबंध आहेत. त्या महिलेचे नाव देखील मला माहित आहे, मात्र ते नाव सांगणे उचित होणार नाही. पण ज्या वेळेस मंत्रिमंडळाचा विस्तारासाठी अमित शहांकडे बैठक झाली त्यावेळी अमित शहांनी मंत्री गिरीश महाजन यांना बोलावून घेतले होते. अमित शहा यांनी स्वतः गिरीश महाजन यांना याबाबत विचारणा केल्याचा दावा खडसेंनी केलाय. त्यावर महाजन यांनी सांगितलंय की माझे कामानिमित्त बऱ्याच अधिकाऱ्यांशी बोलणे सुरू असते, पण शहांनी त्यांना सांगितलं की तुमचे कॉल डिटेल्स आमच्याकडे आहेत. त्यावर रात्री 1 वाजेनंतरही तुमचे कॉल्स झालेले दिसत आहेत. दिवसभरात 100 वेळा कॉल झालेले आहेत. CDR खरं बोलतोय असे थेट अमित शहा महाजनांना म्हटल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी अनिल थत्ते यांच्या क्लिपचा हवाला देत केलाय. गिरीश महाजन कोण? गिरीश महाजन होय, मला माहिती आहे ते मंत्रिमंडळात आहेत. ते मंत्रिमंडळात आहेत. मुनगंटीवारांना घेतलं नाही याचं कारण मी सांगितलं. हे आहेत. त्याच्याबाबत अमित शहांनी त्यांना वापरलेला शब्द, गिरीश महाजन हिअर आय एम, त्यांनी वापरलेला शब्द बेनिफिट ऑफ डाऊट तुम्हाला मी देतो आणि तुम्ही मंत्रिमंडळात असाल, पण बेनिफिट ऑफ डाऊट मी तुम्हाला देतो, पण तुम्ही मंत्रिमंडळात असाल, पण काही गोष्टींचा खुलासा तुम्ही जर प्रामाणिकपणे प्रांजळपणे माझ्यापाशी केलात तर चांगलं होईल. याचं कारण माझ्याकडे सगळेच डिटेल्स आहेत. गिरीश महाजनी भांबावले. ते म्हणाले काय? ते म्हणे तुम्ही खूप काम करता. अभिनंदन, अभिनंदन हा शब्द आहे त्यांचा. बधाई हो, एवढं काम करता तुम्ही. रात्रंदिवस तुम्ही गेल्या मंत्रिमंडळामध्ये असताना काम केलं. वाह, बहुत बढिया. पण ही गोष्ट खरी आहे का की तुम्ही रात्री अपरात्री बेरात्री IAS असलेल्या काही सेक्रेटरींना फोन करता? त्याच्यावर गिरीश महाजनांना ही गुगली कळलीच नाही आधी. ते म्हणाले हो, मी स्वतः 2-3 वाजेपर्यंत काम करतो मंत्री म्हणून. मी करत होतो आता मागच्या ह्याच्यामध्ये. तर त्यामुळे मला एखाद्या विषयाच्या संदर्भात जर वाटलं तर मी फोन करत असतो. हे खरं आहे, मी करतो. त्याच्यावर अमित शहांनी त्यांना विचारलं की चांगली गोष्ट आहे, आता त्यांचे खाजगी लाईफ असतं वगैरे गोष्टींचा विचार केला पाहिजे, पण तुम्ही एवढं 2-3 वाजेपर्यंत काम करता ही मोठी कौतुकाची गोष्ट आहे. पण मला एक सांगा की एका महिला सेक्रेटरी, सचिव, IAS असलेल्या महिलेला तुम्ही गेल्या काही काळामध्ये रात्री 1 नंतर किती फोन केले? गिरीश महाजन हबकले. हे सगळं एखाद्या रहस्यमय रोमांचकारक अशा एखाद्या रहस्य कथेचा पडदा मी उलगडतोय असं वाटत असेल तुम्हाला. ते म्हणाले मी सगळ्यांनाच फोन करतो. त्याच्यावर अमित शहा थोडेसे उद्विग्न झाले. ते म्हणाले त्यांनी नाव घेतलं त्या महिलेचं, त्या IAS महिलेचं नाव घेतलं त्यांनी. अमित शहानी जे नाव घेतलं ते मला ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ अशा माझ्या सोर्सेस कडून मलाही कळलेलं आहे. पण ज्यांनी हे मला सांगितलं सगळं, 2 किस्से हे गौप्यस्फोटात्मक, आणखीनही बरेच आहेत इतरांच्या बाबतीत, पण आज नाही ते. त्यांनी सांगितलं की कधीही अनिल लक्षात ठेव, कधीही कुठल्याही महिलेचं नाव अशा प्रकारचा गौप्यस्फोट करताना घेऊ नकोस. नाहक एका वर्तुळात ते म्हणाले हेही माहिती आहे गिरीश महाजन कोणाला फोन करत होते रात्री 1 नंतर, पण तू ते बोलणार नसशील
नाव घेणार नसेल तरच ही माहिती मी तुला कोट करायला परवानगी देतो. माझं नाव नाहीच अर्थात. तर अमित शहाने त्यांना विचारलं की 100हून जास्त वेळा तुमच्या नंबरवरून तुम्ही महिला IAS अधिकाऱ्याला फोन केलात. 100 वेळा फोन करावे एखाद्या महिलेला, असं काय तुमच्याकडे काम, तुमचं काय काम आणलं होतं? तुम्ही खुलासा करू शकाल? गिरीश महाजन गप्प झाले. ते म्हणाले की असं काही नाही, मी काय असं मोजले नाही किती वेळा केले. काम असेल त्या वेळेला केले असतील. ते म्हणाले, गिरीश महाजन म्हणाले, गिरीश जी, उस महिला ने हमारे पास कोई कंप्लेंट नहीं की है कि 1 बजे के बाद इन्होंने 100 बार फोन किए हैं, मगर तुम्हारे कॉल रिकॉर्ड में दर्ज है कि उस महिला IAS ऑफिसर को आपने 100 से ज्यादा बार, और वो भी 1 बजे के बाद फोन किए. एकनाथ खडसे म्हणाले आहेत की गिरीश महाजन यांचे 10 वर्षांचे रेकॉर्ड तपासले तर खरी वस्तुस्थिती समोर येईल. माझ्या अमित शहांसोबत भेटीगाठी होत असतात. मी त्यांना भेटून याबाबत चर्चा करणार आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा टॉप खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांचा वाद आता पुन्हा चव्हाट्यावर आलेला बघायला मिळतोय.